नमस्कार. अस्मिता साहित्य संस्कृती आणि कला मंडळ नवी मुंबई यांनी यावर्षी खास कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं राज्यस्तरीय अभंग लेखन स्पर्धा 2025 ही आयोजित केलेली आहे. या स्पर्धेमध्ये मी माझा अभंगसुद्धा पाठवलेला आहे. माझ्या अभंगाचं शीर्षक आहे थकलो मी विठ्ठला. आयोजकांनी सांगितलं होतं की हे छंदबद्ध रूप 6-6-6-4 या आकृतीबंधामध्ये असावं, म्हणजे त्याला 3.5 चरणी ओव्या किंवा 3.5 चरणी अभंग असं सुद्धा म्हणतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 700-800 वर्षांपासून जे महान संत होऊन गेले त्या बहुतेक सर्व संतांनी ह्याच प्रकारच्या 6-6-6-4 प्रकारच्या अभंगरचना रचलेल्या होत्या. आणि मला वाटतं अस्मिता मंडळाने हा जो उपक्रम सुरू केला आहे त्यामुळे ह्या प्रकारच्या अभंग स्वरूपाला पुनरुत्थान नक्कीच मिळेल. माझी मी थोडक्यात माहिती सांगतो. माझं नाव माधव मनोहर जोशी, राहणारा मी माहीम मुंबई 16 येथील आहे. तसं पाहिलं तर मूळचा मी मेकॅनिकल इंजिनियर, परंतु सेवानिवृत्तीनंतर मी लिखाणाकडे वळलो आणि 2019 नंतर गेल्या 6 वर्षात माझ्या एकंदर 10 साहित्यकृती ह्या प्रकाशित झालेल्या आहेत. या 10 साहित्यकृतीमध्ये 6 मराठी कादंबऱ्या आहेत. माझ्याच त्रिमाकासी या नावाच्या एका मराठी कादंबरीचं मी स्वतः इंग्रजीमध्ये भाषांतर करून ते सुद्धा प्रकाशित झालेलं आहे. त्याचबरोबर कालयात्री ह्या नावाच्या माझ्या एका मराठी कादंबरीचं एका गुजराती विद्वानानं गुजरातीमध्ये भाषांतर केलं आणि ते सुद्धा प्रकाशित झालेलं आहे. तसंच 13 विविध विषयांना वाहिलेला असा पुनश्च हरिओम नावाचा माझा एक कथासंग्रहसुद्धा प्रकाशित झालेला आहे. आणि इथे मला नमूद करायला खूप आनंद होतो की जून 2025मध्ये अहिल्यानगर येथे माझा माधव हा म्हणे ह्या नावाचा एकूण 105 अभंगांचा समावेश असलेला अभंगसंग्रहसुद्धा प्रकाशित झालेला आहे. आणि ह्या अभंगसंग्रहामधील माझ्या बहुसंख्य अभंगरचना या 6-6-6-4 ह्याच आकृतीबंधामध्ये मी रचलेल्या आहेत. यावेळेस मी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना सुयश चिंतितो आणि असंच अस्मिता मंडळ दरवर्षी नवीन नवीन उपक्रम सादर करोत अशी सदिच्छा प्रकट करून मी इथे थांबतो. धन्यवाद.